हिंदू संघटनाकडून जे आहे ते गरब्यामध्ये मुस्लिम तरुणांना येऊ देऊ नये अशी मागणी करण्यात आली। पण त्याच्यात चूक काय? मुळामध्ये इस्लाम या धर्मामध्ये मूर्ती पूजेला परवानगी नाही। मूर्ती पूजा कुराणमध्ये मान्य नाही आहे। तर कोणी तरी मला येऊन सांगावं की आमच्याकडे मूर्ती पूजा चालते। मग ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजाच होत नाही मग त्यांना आमच्या गरब्यांमध्ये नवरात्रीमध्ये येण्याचे त्यांचा काय इंटेन्शन? लव जिहाद सोडून दुसरा काही त्यांच्या मनामध्ये विषय नसतो। गरब्यांमध्ये यायचं, आपली ओळख खोटी सांगायची, बाहेर गरब्याच्या बाहेर त्याचं नाव असतं असलम, गरब्यामध्ये आल्यानंतर तो अमर होऊन जातो, आशिष होऊन जातो आणि मग आमच्या माता भगिनींना चुकीच्या पद्धतीने फसवायचं। लव जिहादचे केसेस तिथून तर तयार होतात। या जिहादांसाठी आमचे गरबे आणि जे काही दांड्या होतात ना ते लव जिहादचे अड्डे बनत चाललेले आहेत। म्हणून हे अगर थांबवायचं असेल तर जे विश्व हिंदू परिषदने मागणी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे। त्या कुठल्याही जे हिंदू धर्म पाळत नाही, जे मूर्तीपूजनच करत नाही त्यांना तुम्ही पाय ठेवत देऊ नका। आणि अगर चुकून कोण भेटलात तिथे आतमध्ये तर त्याचे धर्मांतर करून पाठवा त्याला परत। तर तो तिथे आला म्हणजे तो हिंदू बनण्यासाठी तयार आहे। तर मी विश्व हिंदू परिषद आणि अगदी हिंदू संघटना हेही सांगेन की तिथे काही लोक धर्मांतर करण्यासाठी पण तयारीमध्ये ठेवा। असे कोण लोक आले जे आमच्या दंड्यामध्ये आमच्या गरब्यामध्ये येऊन अगर जे आमच्या धर्माचे नाहीत पण त्यांना आमच्या धर्मामध्ये यायचीच इच्छा असेल दांड्या खेळण्याची ना, त्यांना हिंदू म्हणून पाठवू ना परत। त्यांना मुळामध्ये आपण सगळे पहिले हिंदूच होतो, सगळेच हिंदू होतो। नंतर हळूहळू काही लोकांनी धर्मांतर केलं आणि अन्य धर्म स्वीकारा। मुळात आपण सगळे हिंदूच आहोत। म्हणून कोणाला आपल्या धर्मामध्ये घर वापसी करायची असेल आमच्या दांड्यामध्ये येऊन ना त्याची पण तयारी हिंदुत्वाच्या संघटनेने ठेवावी आणि तिकडेच त्याचं धर्मांतर करून घ्यावं। काल भारत पाक सामन्यावेळी पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडून जे आहे ते भारतीय खेळाडूंना देखील डिवचण्यात आलं, प्रेक्षकांना देखील डिवचण्यात आलं। यावर संजय राऊत यांनी आता बीसीसीआय असेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टार्गेट केले। एक मुद्दा तर पाकिस्तान खेळाडूंनी जे काय हावभाव केले ना तरी ते दुबईमध्ये केले म्हणून ते वाचले। भारतामध्ये कुठे खेळायला आले तर ती बॅट कुठे घालायची ना हे आम्हा लोकांना चांगली माहिती आहे। एक आणि संजय राजाराम राऊत सारख्या झाकणधुल्यांनी पंतप्रधानांना म्हणजे राष्ट्राची सल्ले देऊ नये राष्ट्रत्वाचे। पंतप्रधान मोदीजी हे कडवट देशभक्त आहेत। राष्ट्रीय स्वयंसंघातून त्यांनी प्रवास सुरू केला। राष्ट्रीय स्वयंसंघाचा प्रत्येक स्वयंसेवक हा कडवट देशभक्त असतो, राष्ट्रभक्त असतो। म्हणून संजय राजाराम राऊत सारख्या भांडूपच्या देवानंदी थेट पंतप्रधानांवर बोलण्याची त्याची एवढी लायकी नाही आणि त्यांनी राष्ट्रभक्तचे धडे पंतप्रधानांना तरी देऊ नये, लायकीत राहू। संदीप देशपांडे असं म्हटले होते की ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नाही। पैसे देऊन ब्रँड तयार केला तर ब्रँड पैसा संपला की ब्रँड संपू शकतो, मात्र ठाकरे विचार कधीही संपणार नाही। ठाकरे विचार संपवण्याचं काम अगर उद्धव ठाकरेंनी त्याची सुपारी घेतली असेल तर मग दुसऱ्यांनी संपवण्याची गरजच नाही ना। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड हिंदुत्वामुळे आज मोठं झालं। बाळासाहेबांनी हिंदुत्व हे प्रत्येकामध्ये बिंबवलं आणि म्हणून ठाकरे ब्रँड हे मोठं झालंय। उद्धव ठाकरेंनी येऊन काँग्रेस बरोबर जाऊन आझाद स्पर्धा घेऊन पाकिस्तान जिंदाबाद बोलणाऱ्या वाड्यांवर राहून ठाकरे ब्रँड त्यांनीच संपवला। म्हणून आता संदीप देशपांडे त्यांच्या प्रेमात उद्धव ठाकरेचे पडले असतील तो विषय वेगळा आहे। पण मुळामध्ये ठाकरे ब्रँड संपवण्याची सुपारीच उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे, बाकी कोणाने संपवलेले नाही। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।